ओके, तर बघा या ठिकाणी आपण डिस्कस करत होतो SI युनिट ऑफ द सरफेस टेन्शन. ओके, द अदर SI युनिट ऑफ द सरफेस टेन्शन इज द काईल. या ठिकाणी यस, अदर युनिट ऑफ द सरफेस टेन्शन इज या ठिकाणी तर बघा जूल पर मीटर स्क्वेअर येतं. ओके, त्याच्यानंतर आता हे झालं सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी काय असतं आणि दोघांमधलं जे रिलेशन आहे ते पण आपण या ठिकाणी अंडरस्टँड केलेलं आहे. यस रामचंद्र, व्हेरी गुड. यस, वर्क डन पर युनिट एरिया. यस, व्हेरी गुड. ओके, त्याच्यानंतर जो पुढचा पॉइंट आहे तो आहे आता या ठिकाणी बघा सरफेस एनर्जीचा आपण जर फॉर्म्युला या ठिकाणी बघितलेला आहे. बट हा जो चेंज इन एरिया आहे, आता हा जो डीए आहे, हा जो चेंज इन एरिया आहे हा डीए. ओके, जर समजा स्पेशली या ठिकाणी सोप बबल असेल, जर समजा सोप बबल असेल तर या ठिकाणी काही बघा सोप बबल जर असेल तर या ठिकाणी सरफेस एनर्जी इक्वल्स टू फॉर्म्युला येतो ट्वाइस टी इंटू डीए. स्पेशल केस आहे. असं का होतं, कारण की सोप बबलचा जो एरिया असतो आपण टू साइडचा कन्सिडर करतो, त्याच्यामुळे या ठिकाणी 2 येतं, म्हणजे ट्वाइस इंटू डीए हे ऍक्च्युअल मध्ये येतं. आलं लक्षामध्ये? ओके, आणि जर समजा ड्रॉप असेल किंवा एअर बबल असेल, ड्रॉप असेल किंवा मग ठीक आहे दुसरा एखादा सरफेस असं वॉटरचा असेल तर या ठिकाणी आपल्याला हाच फॉर्म्युला युज करायचा आहे. फक्त सोप बबल जर समजा न्यूमेरिकल मध्ये असेल तर या ठिकाणी हा फॉर्म्युला युज करा. आलं लक्षामध्ये? ओके, त्याच्यानंतर बघा आता पुढचा पॉइंट आज आपल्याला डिस्कस करायचा आहे. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, याचा जो पुढचा पॉइंट आहे तो आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. या ठिकाणी मी टायटल लिहितोय, पेन चेंज करावं लागेल मला. या ठिकाणी रेड वाली पेन घेऊया. ओके, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुणाला माहित आहे का? व्हॉट इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. याच्यावर थेरॉटिकल या ज्या चॅप्टर मधून मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा जो आपला चॅप्टर आहे याच्यामधून थेरॉटिकल पण क्वेश्चन्स विचारले जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे याची जे पूर्ण कन्सेप्ट आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे कोणाला काही आयडिया आहे का? व्हॉट इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? यस, फ्रॉम द बॉईज. काईल, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय? Tangent drawn off to the free surface of a liquid and the surface of a solid at the point of contact. यस, गुड गुड, व्हेरी गुड. बघा काय सांगितलं, या ठिकाणी कोणता पण एखादा फ्री सरफेस असेल, कोणता पण, वॉटर सरफेस असेल, मर्क्युरी सरफेस असेल, या ठिकाणी आपण वॉटर सरफेस घेऊया, वॉटर इन द ग्लास. तर या फ्री सरफेसला तुम्ही काय करा राजानो, एक टँजेंट ड्रॉ करा. टँजेंट म्हणजे असते स्पर्शिका. ओके, तर टँजेंट अँगल म्हणजे काय असतो? दोन गोष्टी मधला अँगल असतो, दोन सेगमेंट मधला अँगल असतो. तर या ठिकाणी या टँजेंट आणि सॉलिड सरफेस मधला, हा सॉलिड सरफेस बघा, हा वरचा आहे, हा सॉलिड सरफेस, या सॉलिड सरफेस आणि टँजेंट मधला जो अँगल असतो तो असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बट दिस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट शुड बी मेजर्ड विद इन द लिक्विड. माईक बंद करा. दिस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट शुड बी मेजर्ड विद इन द लिक्विड. आलं लक्षात सर्वांच्या? आता या ठिकाणी समजा वरून पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असा होऊ शकतो, आपण समजा वरून पण मेजर करू शकतो, असा हा येईल का? आता हा पण सॉलिड सरफेस आहे वरचा तुमचा आणि हा पण लिक्विड सरफेस आहे, राईट? बट द अँगल शुड बी मेजर्ड विद इन द लिक्विड. हा आउटसाइड द लिक्विड आहे, या ठिकाणी एअर प्रेझेंट आहे. द अँगल शुड बी मेजर्ड विद इन द लिक्विड यायला पाहिजे. आलं लक्षामध्ये? मग त्याच अँगल ऑफ कॉन्टॅक्टला काय म्हणायचं? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणायचं. समजा आपण मर्क्युरी घेऊया, मर्क्युरी इन द ग्लास घेऊया, तर या ठिकाणी मर्क्युरीचा असा येतो. मग या ठिकाणी जर आपण याला टँजेंट ड्रॉ केली तर हा टँजेंट आणि सॉलिड सरफेस याच्यामधला हा अँगल येतो, हा अँगल मेजर करायचा नाही, विद इन द लिक्विड म्हणजे हा अँगल येईल. ओके, लक्षात आलं? हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, आलं लक्षामध्ये? राईट. तर डेफिनेशन लिहून घ्यायचे असेल तर लिहून घेऊ शकता, मी या ठिकाणी सांगतो. ओके, बघा डेफिनेशन काय आहे, फास्ट मध्ये लिहून देतो कारण की हे नोट्स तुम्हाला याच देणार आहे, तर म्हणजे इम्पॉर्टंट आहे. ओके, द अँगल बिटवीन, यस, द अँगल बिटवीन टँजेंट. ओके, द अँगल बिटवीन टँजेंट ड्रॉन टू द, कशाला? ड्रॉन टू द free surface of liquid and solid measured within the liquid. But जो angle of contact आहे तो measured within the liquid पाहिजे. Within the liquid is called as the angle of contact. त्याला काय म्हणायचं? angle of contact म्हणायचं. लक्षामध्ये सर्वांच्या डेफिनेशन. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती प्रकारचे असतात सर्वांना माहित आहे. एक असतो अॅक्यूट अँगल आणि दुसरा असतो कोणता असतो? ऑप्टस अँगल. ओके, त्याला आपण ऑप्ट्यूस अँगल पण म्हणू शकतो. ओके, चला अॅक्यूट अँगल म्हणजे सांगा बरं. या ठिकाणी मी लिहितो, पहिला जो आहे तो आहे अॅक्यूट अँगल.
आणि दुसरा जो आहे तो काय आहे, ऑब्ट्यूस अँगल. कोणाला माहित आहे का ऑब्ट्यूस अँगल म्हणजे काय आणि अॅक्यूट अँगल म्हणजे काय? असे दोन टाईपचे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतात. ओके, बघा अॅक्यूट अँगल म्हणजे काय असतो, इट इज द लेस दॅन 90 डिग्री असतो. येस, व्हेरी गुड. आणि हा जो अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो कोणत्या पेअर मध्ये असतो, जेव्हा वॉटर इन द ग्लास असेल, वॉटर इन ग्लास असेल. याचं एक्झाम्पल येईल वॉटर इन ग्लास, किंवा याचं येईल बघा केरोसिन इन ग्लास. केरोसिन, जर आपण समजा केरोसिनला आपण ग्लासमध्ये ठेवलं किंवा वॉटरला आपण ग्लासमध्ये टाकलं तर त्या ठिकाणी अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बनतो. राईट. ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय, ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, ग्रेटर दॅन 90 डिग्री म्हणजे काय, 60 डिग्री पर्यंत, 360 डिग्री पर्यंत नसतं. ओके, लेस दॅन 180 डिग्री असतं. आणि याचं जर समजा एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं गेलं तर याचं, आता ठीक आहे याचं मी या ठिकाणी एक्झाम्पल घेतलंय, याचंच एक्झाम्पल सांगायचं गेलं ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं, या ठिकाणी मी खाली लिहितो. ओके, एक्झाम्पल काय येईल, काय येईल, मर्क्युरी इन ग्लास. जेव्हा आपण मर्क्युरीला ग्लासमध्ये टाकू तेव्हा ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला भेटेल. किंवा और या ठिकाणी आपण म्हणू शकतो याचं, किंवा सेकंड एक्झाम्पल आपण म्हणू शकतो कॉमा पॅराफिन इन ग्लास. बरोबर आहे का, पॅराफिन इन ग्लास नाही, पॅराफिन इन वॉटर येतं. ओके, पॅराफिन या ठिकाणी काय येईल, वॉटर येईल. मी जसं तुमचं लक्ष चेक करतो तो तुमचं लक्ष आहे. स्क्रीन गायब झालेली आहे. ठीक आहे, ओके, आली का? ओके, तर सर्वांना लक्षात आलेलं आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा जो कन्सेप्ट आहे तो काय आहे. ओके, तर आपण दोन टाईपचे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघितले या ठिकाणी आणि त्याचं आपण एक्झाम्पल पण बघितलेलं आहे. आता मी काय करतो, पटकन आणि चटकन अशी पेन चेंज करून घेतो जेणेकरून पुढचा पॉईंट जो आहे तो तुमच्या लक्षात येईल. ओके, आता या ठिकाणी मिनिस्कस पण आपण डिस्कस करत होतो बघा, वेगवेगळ्या टाईपच्या मिनिस्कस असतात. राईट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्येच आपण मिनिस्कस डिस्कस केल्या. पहिली मिनिस्कस कोणती असते, पहिली जी मिनिस्कस असते ती कोणती असते, कॉन्केव्ह मिनिस्कस. यस, सर्वांना माहित आहे कॉन्केव्ह मिनिस्कस. आता ही कॉन्केव्ह मिनिस्कस कधी तयार होते, जेव्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणता आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणता असतो, अॅक्यूट. यस, अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो तेव्हा कॉन्केव्ह मिनिस्कस तयार होते. आणि याचं जे एक्झाम्पल आहे ते कोणतं आहे, वॉटर इन द, यस, वॉटर इन द ग्लास किंवा केरोसिन इन द ग्लास. लक्षामध्ये, तर या ठिकाणी काय तयार होते, कॉन्केव्ह मिनिस्कस तयार होते, केरोसिन इन या ठिकाणी इन ग्लास. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, जेव्हा आपण वॉटरला जेव्हा आपण ग्लासमध्ये टाकू, पेन चेंज करतो, आपला ग्रीन कलरचा पहिल्यावालाच बेस्ट पेन आहे. ओके, बघा या ठिकाणी जेव्हा आपण वॉटरला जेव्हा आपण ग्लासमध्ये टाकतो तर तेव्हा काय होतं, हो काही अशी मिनिस्कस तयार होते, ही अशी मिनिस्कस, कॉन्केव्ह मिनिस्कस तयार होते. ओके, ठीक आहे, आता सर्वांना माहित झालेलं आहे की वॉटरला आपण जेव्हा ग्लासमध्ये टाकतो तेव्हा कॉन्केव्ह मिनिस्कस तयार होते, सर्वांना माहित झालेलं आहे. ओके, बट या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का, जेव्हा आपण वॉटरला जेव्हा आपण याच्यामध्ये टाकू, एक मिनिट जस्ट 1 मिनिट, याला व्हॉट्सअपला मी बंद करतो कारण की याचा लोड येणार नाही. बघा, जेव्हा आपण वॉटरला ग्लासमध्ये टाकतो तेव्हा काय होतं, हे जे ग्लासचे जे सॉरी वॉटर मॉलिक्यूल जे पार्टिकल आहेत ना ते ग्लासला चिपकतात. म्हणजे या ठिकाणी काय होतं, वॉटर वेट्स द सॉलिड. या ठिकाणी काय होतं, वॉटर वेट्स द सॉलिड किंवा लिक्विड वेट द सॉलिड. या ठिकाणी वॉटरपेक्षा काय करा, आता वॉटर म्हणजे केरोसिन पण असतं, म्हणजे केरोसिन नसतं वॉटर म्हणजे, बट या ठिकाणी लिक्विड म्हणजे या ठिकाणी वॉटर पण असू शकतं किंवा केरोसिन पण असू शकतं. ओके, या ठिकाणी लिक्विड वेट्स द सॉलिड. तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की कोणत्या मिनिस्कस मध्ये लिक्विड जे आहे ते सॉलिडला वेट करत असतं, तर कोणती मिनिस्कस या ठिकाणी, यस, कोणती मिनिस्कस, यस, कॉन्केव्ह मिनिस्कस. यस, व्हेरी गुड, राईट, लक्षामध्ये. त्याच्यानंतर बघा, दुसरी जी मिनिस्कस आहे ती आपल्याला माहित आहे कोणती आहे, कॉन्व्हेक्स मेनिस्कस. आता ही कधी फॉर्म होते राजांनो, जेव्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणता असेल रे, ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. आणि याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर या ठिकाणी काय येतं, मर्क्युरी इन ग्लास अँड दुसरं काय येतं, पॅराफिन इन वॉटर. पॅराफिन इन ग्लास असेल तर ते ऑप्शन येणार नाही, या ठिकाणी काय येतं, पॅराफिन
इन वॉटर. जेव्हा आपण पॅराफिनला वॉटरमध्ये टाकू तेव्हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बनणार आहे वॉटरचा आणि पॅराफिनचा किती बनणार आहे? मोर दॅन द 90 डिग्री बनणार आहे. येते लक्षामध्ये. ओके. आणि या ठिकाणी तुम्हाला एक पॉइंट ऍड करायचा आहे. या ठिकाणी जे लिक्विड आहे, लिक्विड डझंट वेट. या ठिकाणी काय येणार आहे? लिक्विड डझंट वेट द सॉलिड. तुम्हाला ही गोष्ट ऑब्झर्व केलेली असेल तुम्ही, जेव्हा एखाद्या काचेच्या बॉटलीमध्ये जेव्हा तुम्ही मर्क्युरी ठेवता. आता आपल्या घरामध्ये मर्क्युरी वगैरे जे म्हातारी माणसं असतात ना, ते मर्क्युरी पितात कारण की वातासाठी चांगला असतो किंवा काहीतरी ते चांगलं असतं असं शरीरासाठी म्हणतात. बरोबर आहे. म्हातारी माणसाला माहित असतं बघा, ते मर्क्युरी पित असतात. जर समजा तुम्ही काचेच्या बाटलीमध्ये घरामध्ये मर्क्युरी ठेवला तर अशा आकाराचा दिसतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी समजा मर्क्युरी इथून जर या बॉटलीमधून जर समजा तुम्ही काढून टाकला मर्क्युरी, तर काय होतं? मर्क्युरीचा सिंगल ड्रॉपलेट या बॉटलला चिपकत नाही. म्हणजे काय? लिक्विड डझंट वेट. लिक्विड जे आहे ते या सॉलिडला भिजवत नाही. डझंट वेट द सॉलिड याचा अर्थ होतो. आलं लक्षामध्ये? तर या ठिकाणी आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघितलेला आहे. त्याच्यानंतर बघा, आता पुढचा एक अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 पण असू शकतो. आता या ठिकाणी आपण काय बघितलं? ऍक्यूट बघितलं, त्याच्यानंतर ऑप्टिक्स बघितलं. एक स्पेशल केस असू शकते, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 पण असू शकतो. ओके. या ठिकाणी मी पेन चेंज करून घेतो आणि कोणता घेऊ? रेड घेतो. ओके. बघा, जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो, याला वर घेतो थोडं. 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण येऊ शकतो. ओके. या ठिकाणी 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता मला सांगा, 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी येतो रे? 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट प्युअर वॉटर. यस. जर समजा प्युअर वॉटर असेल तर त्या ठिकाणी काय येतं? 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट येतो. ओके. तर या ठिकाणी लिहावं लागेल फॉर प्युअर वॉटर. प्युअर वॉटरला जर समजा प्युअर वॉटर इन क्लीन ग्लास, प्युअर वॉटर समजा क्लीन ग्लास मध्ये असेल तर त्या ठिकाणी थीटा इक्वल्स टू 0 डिग्री येऊ शकतो. लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर दुसरा एक अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. जर समजा थीटा इक्वल्स टू समजा 90 डिग्री आलं, तर असं कोणतंच लिक्विड नाहीये जेणेकरून त्या लिक्विडला थीटा जो आहे तो 90 डिग्री येऊ शकतो. असं हायपोथेटिकल लिक्विड आहे, इमॅजिनरी लिक्विड आहे. हायपोथेटिकल लिक्विड इन ग्लास. ओके. लक्षामध्ये. तर हायपोथेटिकल लिक्विड म्हणजे एक इमॅजिनरी लिक्विड आहे जे की या विश्वामध्ये एक्झिस्टच नाहीये. तर असं एखादं लिक्विड असू शकतं, समजा नाहीयेच बट असू शकतं, त्या ठिकाणी थीटा इक्वल्स टू 90 डिग्री येऊ शकतो. लक्षामध्ये. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण सक्सेसफुली अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, त्याची डेफिनेशन वगैरे सगळं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. कॉन्केव्ह मेनिस्कस काय असते, कॉन्व्हेक्स मेनिस्कस काय असते, ऑप्टिक्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, त्याच्यानंतर ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो दीज आर द 12 भानगडी वी हॅव डिस्कस्ड हिअर. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचंय शेप ऑफ द लिक्विड ड्रॉप्स ऑन अ सॉलिड सरफेस. राईट. एखाद्या सॉलिड सरफेसवर समजा आपण लिक्विड ड्रॉपला आपण ठेवलं किंवा लिक्विड ड्रॉपला आपण काय केलं? पोअर केलं किंवा असं जस्ट केप्ट केलं. ओके. तर त्या ठिकाणी त्या लिक्विड ड्रॉपचा जो शेप असतो तो शेप काय येतो हे आपल्याला डिस्कस करायचंय. तर टायटलला सर्वांनी या ठिकाणी शेप ऑफ द लिक्विड ड्रॉप, शेप ऑफ द लिक्विड ड्रॉप ऑन सॉलिड सरफेस. या सॉलिड सरफेसवर लिक्विड ड्रॉपचा शेप काय असतो हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर आपली पहिली ओरिजिनल ग्रीन पेन घेतो कारण की आपल्याला आन्सर लिहायचे कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. बघा, सांगायचा उद्देश काय या ठिकाणी, याचा मिनिंग काय होतो टायटलचा? शेप ऑफ द लिक्विड ड्रॉप ऑन दी सॉलिड सरफेस. म्हणजे राजांनो एक या ठिकाणी सॉलिड सरफेस आहे. ठीक आहे. आपला टेबल म्हणा, या टेबल काचेचा टेबल आहे. ऑफकोर्स यार काचेचा टेबल असणार, लाकडाचा असेल, बट या ठिकाणी आपण थोडं जरा ऍडव्हान्स टेबल घेतलेला आहे आणि काचेचा आपला टेबल आहे. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, काही लिक्विडचे ड्रॉपलेट या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत किंवा आपण पोअर केलेले आहेत. ओके. तर या ठिकाणी ते थांबलेले असे लिक्विडचे ड्रॉपलेट. तर याला आपल्याला काय करायचं आता? स्टडी करायचं आहे. लक्षामध्ये. ओके. तर बघा, याचा जो शेप आहे तो सर्वांना माहित आहे कसा येतो? स्पेरिकल शेप येतो. ओके. याला मी रब करण्याचा प्रयत्न करतोय बट होतच नाही सगळं. थोडं मोठं घेतो या ठिकाणी. आता या ठिकाणी जे टँजेन्शियल फोर्स आहे तो T1 या डायरेक्शन लागतो आणि T2 या डायरेक्शन लागतं आणि या ठिकाणी T3 जे आहे ते या डायरेक्शन लागतं आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो थीटा असा असतो.
अलग लक्षामध्ये. तर ऑफकोर्स या ठिकाणी शेप जर विचारला तर स्पेरिकल शेप असतो. ओके, कारण लिक्विडची एक टेंडन्सी असतं इट ट्राय टू मिनिमाइज इट्स सरफेस एरिया. ओके, तर या ठिकाणी शेप जो असतो तो स्पेरिकल असतो, ऑफकोर्स सर्वांना माहित आहे. बट कॉस थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी किती येणार आहे बघा. या ठिकाणी कॉस थिटाचा जो फॉर्म्युला आहे कॉस थिटा इक्वल्स टू फॉर्म्युला काय येणार आहे T2 मायनस T1 अपॉन T3. आता काही जण विचार करत असतील की या सरने हा फॉर्म्युला कुठून आणला, आम्हाला तर काहीच माहित नाही याच्याबद्दल. बट समजा तुम्ही 12वीला चांगला अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहित असेल हा फॉर्म्युला होता. ओके, बट जरी समजा विसरला असेल तर डोंट वरी यार, पोलेसर इज हिअर. ओके, तर या ठिकाणी बघा राजानो, या ठिकाणी जो फोर्स लागतो इकडे लेफ्टला बघा, लेफ्टला जो फोर्स लागतो तो कोणता आहे T2 आहे. T2 इक्वल्स टू राईटला कोणता फोर्स लागला इकडे बघा T1 आहे. T1 प्लस आणि या ठिकाणी या T3चा आपण एक समजा ऍडजस्टंट कंपाऊंड घेतला तर हा येतो T3 cos थिटा. अरे यार T3 इन्क्लाइन आहे का नाही, मान्य आहे. बघा इकडं येल्लो कडे बघा, येल्लो हा ओके पॉइंटर कडे बघा, T3 इन्क्लाइन आहे. मग याला रिझॉल्व्ह करा ना टू कंपाऊंड मध्ये यार. बघा चला पेन चेंज करतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. चला कन्सेप्ट तर क्लिअर पाहिजे यार, विदाउट कन्सेप्ट क्लिअर असेल तर काय अर्थ नाही. हा T3 आहे, मान्य आहे. तर याला रिझॉल्व्ह करा ना. अरे T3 cos थीटा भाई, और ये क्या आता है T3 sin थीटा आता है या नहीं आता है, भूल गए सब लोग. ओके, अरे एक कंपाऊंड साइन एक कॉस असतो. ओके, तर या ठिकाणी आपण हा हॉरिझॉन्टल कंपाऊंड घेतलेला आहे T3 cos थीटा. लक्षामध्ये. ओके, तर या ठिकाणी मी याला रब करतो T3 cos थीटा. एक मिनिट जस्ट. हा आवाज ब्रेक व्हायला का एकदा मला सांगा बरं, कारण ते इंटरनेटचा प्रॉब्लेम दाखवले मध्ये मध्ये. हे T3 आलं, हा थीटा आलं आणि हे काय येतं T3 cos थीटा येतं आणि हे T3 sin थीटा येतं. ओके, हा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे का एकदा मला कमेंट मध्ये सांगा. माईक ऑन करायची नाही ना. ओके, हा बघा या ठिकाणी मग काय येईल पुढचं आपलं इक्वेशन काय येईल T2 मायनस T1 विच इज इक्वल टू काय येईल राजांनो T3 cos थीटा येईल. बरोबर आहे, T3 cos थीटा येईल हे. ओके, या ठिकाणी काय येईल cos, अरे यार ये ऐसे कैसे होता है. ओके, cos थीटा आहे. तर या ठिकाणी मी समजा cos थीटाचा फॉर्म्युला फाइंड आउट केला तर काय येईल मग T2 मायनस T1 आपण या ठिकाणी काय येईल T3 येईल. ओके, हा याच्यावर न्यूमरिकल विचारले जाऊ शक्यता आहे, त्याच्यामुळे मग पूर्ण कन्सेप्ट क्लिअर असणं बाबा महत्वाचं आहे रे. ओके, बघा आता काही या ठिकाणी आपल्याला कंडिशन्स बघायच्या. जर समजा T2 ग्रेटर T1 पेक्षा असेल किंवा T2 मायनस T1 हा लेस दॅन T3 असेल तर अशा 4 कंडिशन्स आपण बघणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हा जो फॉर्म्युला स्टार्टिंगला तुम्हाला मी लिहून द्यायचा तो करेक्ट आहे आणि तो कसा आला याचं जे सोल्युशन आहे ते सर्वांना आय होप समजलं असेल. ओके, या ठिकाणी T3 आहे. हा याची पीडीएफ तुम्हाला भेटेल, डोंट वरी अबाउट दॅट. ओके, आता बघा याच्या आपल्याला काही कंडिशन्स बघायच्या. तर केस 1. ओके, आता केस 1 काय केस 1 काय आहे बघा. जर समजा T2 हा पेन चेंज करतो, एक मिनिट एकच मिनिट. जर समजा या ठिकाणी हा T2 आहे, T2 जर ग्रेटर दॅन T1 असेल, T2 जर ग्रेटर दॅन T1 असेल अँड T2 मायनस T1 हा लेस दॅन T3 असेल तर या ठिकाणी cos थिटा काय येतो रे, cos थिटा हा पॉझिटिव्ह येतो. cos थिटा काय येतो, cos थिटा या ठिकाणी पॉझिटिव्ह येतो आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय येतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा विल बी द अॅक्यूट अँगल. लक्षामध्ये या ठिकाणी कंडिशन्स विचारली जाऊ शकते फॉर्म्युला देऊन. तर या ठिकाणी थिटा हा अॅक्यूट अँगल येतो आणि cos थिटा काय येतो पॉझिटिव्ह येतो. आता काही मुलं कन्फ्युज होत असेल की यार सर डायरेक्ट कसं केलेलं, डायरेक्ट लिहिलं नाही. बघा इक्वेशनला गौर से देखिए, इस इक्वेशन को क्या राज छुपा है इस इक्वेशन में. क्या है भैया इसमें, T2 माइनस T1 न्यूमरेटर में है एंड T3 डिनोमिनेटर में है. अगर मैं यहाँ पर ऐसे लिखूं T2 इज ग्रेटर देन T1 मतलब T2 ग्रेटर देन T1 मतलब ये दोनों का सब्सट्रैक्शन यार पॉजिटिव आएगा. T2 ग्रेटर है मतलब T2 की वैल्यू अगर हम 5 लिखे, T1 लेस है अगर 3 लिखे तो दोनों का सब्सट्रैक्शन पॉजिटिव आ रहा है. मतलब ऊपर का वैल्यू कितना आ रहा है 2 आ रहा है. एंड अगर ऊपर का वैल्यू मतलब T2 माइनस T1 अगर लेस है T3 से मतलब नीचे का वैल्यू ज्यादा मतलब 3 समझो 5 समझो, हम 5 लेते हैं तो 2/5 क्या आता है, ये एक पॉजिटिव नंबर आता है और लेस देन 1 आता है. ठीक है, और जब ये लेस देन 1 आता है और पॉजिटिव होता है तो क्या होता है भैया,
थीटा जो होता है ये एक्यूट एंगल बनता है। जो एंगल ऑफ कॉन्टैक्ट कौन सा आता है, एक्यूट एंगल आता है। ठीक है, तो ये रही हमारी केस फर्स्ट। सबको समझ में आ गया? जर या ठिकाणी समजलं नसेल तर विचारा, कारण कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे. ओके, यस. त्याच्यानंतर केस सेकंड बघायची आपल्याला. केस सेकंड बघा काय येईल या ठिकाणी. जर समजा या ठिकाणी T2 हा जर समजा ग्रेटर दॅन T1 असेल, जर समजा T2 ग्रेटर दॅन हा T1 असेल किंवा लेस करायचं या ठिकाणी, बरं चला ठीक आहे. कंडिशन सेकंड मध्ये आपण काय करूया, या ठिकाणी T2 जो आहे तो लेस दॅन T1 असेल आणि या ठिकाणी बघा जो डिफरन्स असतो तो ऑलवेज या ठिकाणी काय घ्यायचा बघा, आणि काय या ठिकाणी असेल T2 मायनस T1 हा लेस दॅन T3 असेल. अँड तर या ठिकाणी काय येणार आहे, कॉस थिटा जो आहे तो नेगेटिव्ह येणार आहे आणि जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट येणार आहे तो काय येणार आहे, ऑब्ट्यूस येणार आहे. ऑब्ट्यूस अँगल येणार आहे. लक्षामध्ये बघा कसं येणार आहे सांगतो. या ठिकाणी आपण काय घेतलंय, T2 लेस दॅन T1 मतलब ऊपर की जो वैल्यू है, ओके 1 मिनिट हा, एकदा मी नेटवर्क चेक करतो, जस्ट 1 मिनिट थांबा. या ठिकाणी एअरटेल थोडं प्रॉब्लेम दिलं का यार आज. हा 1 मिनिट जस्ट असं राहू द्या. ओके चलिए, फोन आया था उसके कारण ये ऐसे हुआ था. अभी आवाज आ रही है सबको क्लियर कट? यस सर. ओके यस सर. यस. चलिए देखिए, ये सबको समझ में आ रहा है ना ये क्या चल रहा है? यस सर. ओके, थोड़ा लेंदी है लेकिन समझ में आ जाएगा और इंटरेस्टिंग भी है यार. जिसका मैथ है उनको तो समझ में आ जाएगा. देखो भैया, अगर T2 लेस दॅन T1 है, T2 अगर लेस दॅन T1 है, या ठिकाणी बघा मी स्टार्टिंगला काय सांगितलं होतं, T2 ग्रेटर दॅन T1. बरोबर. या ठिकाणी काय येईल, T2 जर समजा जास्त असेल, हा बरोबर आहे बरोबर आहे, यस. या ठिकाणी बघा खाली, जर समजा T2 लेस असेल मतलब ओके 1 मिनट, अभी आवाज आ रही? यस. हाँ देखिए, थोड़ा यार आज मतलब सुबह हमारा सही टाइम है लेकिन थोड़ा मैं आउटडोर गया था उसके कारण लेट हो गया हमारा. चलो ठीक है, कोई बात नहीं. हाँ, तो यहाँ पर क्या है भैया, देखो T2 लेस दॅन T1 है. देखो समझाता हूँ आपको मैं. T2 मतलब ये देखो, ये ऊपर का वैल्यू, ये T2 लेस देन मतलब यहाँ पर हम क्या लिखते हैं, 2 लिखते हैं. और T1 ग्रेटर मतलब यहाँ पर हम 5 लिखेंगे. तो 2 माइनस 5 कितना आता है, ये -3 आता है. एंड T2 माइनस T1 लेस देन T3 मतलब डिनोमिनेटर जो है ये न्यूमरेटर जो है ये क्या है, कम है, डिनोमिनेटर ज्यादा है. मतलब डिनोमिनेटर ज्यादा मतलब यहाँ पर 5 लिखेंगे. तो -3 बाय 5 कितना आएगा, समथिंग लेस देन 1 आएगा लेकिन माइनस आएगा. अगर एंगल माइनस आता है तो कॉसिनस ऑफ माइनस का वैल्यू क्या होता है, ऑफ कोर्स ऑब्ट्यूस होता है. ठीक है, जिनका मैथ है उन बच्चों को समझ में आया होगा, और जिनका मैथ नहीं है उनको भी समझ में आया होगा. लेकिन फिर भी अगर नहीं समझ में आया तो ज्यादा इसमें डोका मत लगाओ. ओके, इसको छोड़ दो थोड़ा सा, क्योंकि ये थोड़ा मैथमेटिक्स का पार्ट आता है इसमें. तो जिन बच्चों का मैथ है उनको थोड़ा इजी जाता है यार, क्योंकि यार मैथ में तो सब कुछ होता है ये. ठीक है, तो यहाँ पर अभी हम केस थर्ड लिखेंगे. तो केस थर्ड क्या आता है, देखो यहाँ पर अगर T2 माइनस T1 इक्वल्स टू अगर T3 होता है तो cos थीटा का वैल्यू कितना आता है भैया, cos थीटा का वैल्यू 1 आता है. एंड cos थीटा अगर 1 है तो एंगल ऑफ कॉन्टैक्ट कितना आता है, 0 आता है. ये बात समझ में आ गई आपको? देखो डिनोमिनेटर इक्वल टू न्यूमरेटर है, ऊपर देखो T2 माइनस T1, ये T2 माइनस T1 अगर इक्वल टू T3 है तो ये आता है इक्वल टू 1. यस, ओके, आई बात बेचे में? ओके चलिए, और एक लास्ट यहाँ पर के कंडीशन है. अगर लास्ट कंडीशन देखिए, केस 4 क्या है, केस 4 क्या है, यहाँ पर अगर
T2 माइनस T1 अगर ग्रेटर देन T3 आता है, मतलब डिनोमिनेटर सॉरी न्यूमरेटर जो है, हाँ एक मिनट मैं बताता हूँ आपको लास्ट में। T2 माइनस T1 अगर ग्रेटर देन T3 है तो यहाँ पर क्या आता है, cos थीटा जो है ये ग्रेटर देन 1 आता है, और ये पॉसिबल नहीं है। तो यहाँ पर जो लिक्विड है, यहाँ पर एंगल ऑफ कांटेक्ट बनता नहीं है। तो लिक्विड जब हम सॉलिड सरफेस के ऊपर डालेंगे तो कौन सा शेप नहीं बनेगा, और लिक्विड जो है ये ऐसे बहते रहेगा यहाँ पर। ठीक है, यहाँ पर लिक्विड क्या होगा, बहते रहेगा। यस, और cos थीटा जो है ये ग्रेटर देन 1 पॉसिबल ही नहीं है। सो ये पॉसिबल नहीं है, नॉट पॉसिबल, ये ऐसे पॉसिबल नहीं है, नॉट पॉसिबल, मतलब जो एंगल है थीटा जो है ये नॉट पॉसिबल है। ओके चलो, अभी मुझे यहाँ पर डाउट पूछो, आपके कुछ जो भी डाउट है आप पूछ सकते हैं मुझसे। यस, वन बाय वन। ओके, शायद किसी को डाउट नहीं है, या फिर ऐसा तो नहीं ना, समझ में नहीं आया, शायद समझा होगा सब लोगों को। ओके चलिए आगे बढ़े। यस, क्लियर है दिव्या बेटा? ओके चलिए आगे बढ़ते हैं। वन मिनट, क्या हो गया था। चलिए यहाँ पर आगे का जो पॉइंट है ये हमारा है फैक्टर अफेक्टिंग द एंगल ऑफ कांटेक्ट। तो अभी हमने शेप ऑफ द लिक्विड ऑन द सॉलिड सरफेस अभी हमने डिस्कस किया। देन अभी एंगल ऑफ कांटेक्ट हमने स्टडी किया, और एंगल ऑफ कांटेक्ट को जो फैक्टर्स है ये कौन कौन से फैक्टर्स भैया अफेक्ट करते हैं, ये हमें पता तो होना चाहिए ना, क्योंकि एंगल ऑफ कांटेक्ट तो हमने स्टडी किया, लेकिन फैक्टर्स कौन कौन से अफेक्ट करते हैं। तो यहाँ पर आपको लिखना है फैक्टर्स अफेक्टिंग एंगल ऑफ कांटेक्ट। तो इस एंगल ऑफ कांटेक्ट थीटा को कौन कौन से फैक्टर्स अफेक्ट करते हैं। सबसे पहला जो फैक्टर्स है ये है नेचर ऑफ द सॉलिड लिक्विड पेयर, मतलब हम जिसमें लिक्विड डाल रहे हैं उस सॉलिड का नेचर कैसे है भैया, ये स्मूथ है या फिर ये रफ है, उसका जो सरफेस है सॉलिड का। देन उसके बाद लिक्विड कौन सा है, मतलब यहाँ पर जो पहला जो है ये क्या है, नेचर ऑफ सॉलिड लिक्विड पेयर, ये दोनों का नेचर कैसा है इसके ऊपर एंगल ऑफ कांटेक्ट डिपेंड होता है। देन उसके बाद एंगल ऑफ कांटेक्ट किस पर डिपेंड होता है, इम्प्यूरिटीज के ऊपर भी डिपेंड होता है। अगर हम उस लिक्विड में इम्प्यूरिटीज डालें तो भी एंगल ऑफ कांटेक्ट क्या होता है, चेंज हो सकता है। एंड देन उसके बाद टेम्परेचर पर भी डिपेंड होता है। तो अगर हम टेम्परेचर को बढ़ाते हैं तो एंगल ऑफ कांटेक्ट जो थीटा है ये क्या होता है, डिक्रीज होता है। मतलब देखो यार, आपको पता है अगर हम यहाँ पर ठीक है वाटर लेते हैं, वाटर को हम और हीट करते हैं, टेम्परेचर बढ़ाते हैं, तो उसका जो एंगल ऑफ कांटेक्ट है ये क्या होता है, डिक्रीज होता है। ये अपवर्ड एरो मतलब इंक्रीज होता है, और ये डाउनवर्ड एरो मतलब एंगल ऑफ कांटेक्ट क्या होता है, डिक्रीज होता है। यस, सबको समझ में आ गया? तो ये है फैक्टर्स अफेक्टिंग द एंगल ऑफ कांटेक्ट। अगर आपको पूछा यहाँ पर विच ऑफ द फॉलोइंग will affect the angle of contact, अगर आपको ऐसे पूछा तो यहाँ पर नेचर ऑफ सॉलिड लिक्विड, इम्प्यूरिटीज एंड टेम्परेचर, अगर इसमें से कौन सा भी ऑप्शन है तो आप उसको हाँ बोल सकते हैं। ओके चलिए, तो ये रहा एंगल ऑफ कांटेक्ट के बारे में पूरा का पूरा। देन उसके बाद हम स्टडी करने वाले हैं इफेक्ट ऑफ द इम्प्यूरिटीज एंड द टेम्परेचर ऑन द सरफेस टेंशन। ठीक है, बहुत सारे इम्प्यूरिटीज प्रेजेंट होते हैं किसी भी लिक्विड में, तो उसका इफेक्ट सरफेस टेंशन के ऊपर क्या होता है ये हम स्टडी करने वाले हैं। यस, तो उसके आगे का जो पार्ट है मतलब आगे के हम जो 40 मिनट है उसमें कवर अप करेंगे। यहाँ पर हम एंड करते हैं क्योंकि आगे के 40 मिनट में हो जाता है, मतलब रिकॉर्डिंग भी हो जाती है और ये पूरा का पूरा हो भी जाता है। और एक बार मैं क्या करता हूँ, नेटवर्क को चेक करता हूँ और नेटवर्क को मैं थोड़ा शिफ्ट करता हूँ पोजीशन उसका, क्योंकि आज थोडा बादलों का मौसम यहाँ पर हो चुका है। ठीक आहे, चालेल, लगेच काय करा, एक 10 मिनिटानंतर जॉईन फा का उद्या घ्यायचं याचा पुढचा पार्ट। सर्वांचे जेवण वगैरे झाले? नाही सर, उद्या घ्या. नाही सर. उद्या घ्या सर. सर उद्या घ्या. ओके ओके, एकदा थांबा, रेकॉर्डिंग स्टॉप करूया। असं नको व्हायला की समजा